नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महाराष्ट्रातील जिगरबाज सांगलीच्या वाघाची कहाणी बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घालतेय। कार्तिक आर्यनच्या बहुचर्चित चंदू चॅम्पियन सिनेमात ज्या व्यक्तीची कथा सांगितलेली आहे ती भारताला पॅरालिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांची आहे। एकोणीसशे 72 साली जर्मनी पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मुरलीकांत पेटकर यांनी मिळवून दिलं। मुरलीकांत पेटकर हे मूळचे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील आहेत। सध्या ते पुण्यात स्थायिक असतात। पेटकर यांनी केवळ भारतासाठी गोल्ड मेडल जिंकलं नाही तर पॅरालिम्पिक स्विमिंगमध्ये एक विश्व रेकॉर्ड बनवला आहे। मुरलीकांत पेटकर यांचे योगदान पाहता 2018 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे मुरलीकांत पेटकर यांचा जन्म झाला। लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड होती। मुरलीकांत यांनी पुण्यात आर्मी बॉईज येथून शिक्षण घेतले। सुरुवातीला सैन्यात हॉकी खेळणं सुरू केलं, परंतु फायनल टीममध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही। त्यानंतर मुरलीकांत पेटकर यांनी बॉक्सिंगची सुरुवात केली। बॉक्सिंगमध्ये मुरलीकांत यांनी अनेक पदके जिंकली। 1964 साली जपानमधील आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांना सिल्वर मेडल मिळाले, परंतु 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर त्यांचं आयुष्य संपूर्ण बदललं। 1965 साली भारत-पाकिस्तान सीमेवर संध्याकाळी 4 वाजता अचानक पाकिस्तानकडून हल्ला झाला। त्यावेळी भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले। या जवानांमध्ये मुरलीकांत पेटकर यांचा समावेश होता। शत्रूशी लढता लढता मुरलीकांत पेटकर यांच्या डोक्यावर पाठीवर गोळ्या लागल्या, त्यात ते गंभीर जखमी झाले। जवळपास 1-1.5 वर्ष ते कोमात होते। त्यांना त्यांचे नावही आठवत नव्हते, परंतु मृत्यूशी झुंज त्यांनी जिंकली होती। आयुष्यभरासाठी ते दिव्यांग झाले, मात्र मुरलीकांत पेटकर यांनी कधीही हार मानली नाही। त्यांनी स्विमिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला। तिथूनच त्यांचा पॅरालिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचा प्रवास सुरू झाला। मुरलीकांत पेटकर सांगतात की गावी मी शाळेत जाताना रस्त्यात कुस्तीचा आखाडा लागायचा। त्या ठिकाणी मोठमोठ्या पैलवानाला पाहायचो, तिथेच मी कुस्ती खेळायला शिकलो। गावात कुस्तीच्या स्पर्धेत जिंकल्यानंतर 1 पैसा मिळायचा। 60च्या दशकात ग्रामीण भागात ही खूप मोठी गोष्ट होती। 1965ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू होतं। आम्ही काश्मीरला होतो। मला गोळ्या लागल्या। एक गोळी माझ्या हाडात घुसली, ती आजही तिथेच आहे। गोळ्या लागल्याने मी डोंगरावरून खाली पडलो। त्यानंतर सहकार्यांनी हॉस्पिटलला नेले, तिथे मला माझं नावही आठवत नव्हतं। त्यानंतर कमरेखालून मला पॅरालाइज झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, असं मुरलीकांत पेटकर यांनी म्हटलं। गावातील सरपंचाच्या मुलाला कुस्तीत हरवलं, त्यामुळे मुरलीकांत पेटकर यांना अपमानित व्हावं लागले। त्यातून त्यांनी कुटुंबासह गाव सोडून दिले। या अपमानानंतर मुरलीकांत पेटकर भारतीय लष्करात दाखल झाले। लष्करातही मुरलीकांत पेटकरांनी त्यांचं कौशल्य दाखवलं। त्या ठिकाणी बॉक्सिंग शिकले आणि 1964 मध्ये टोकियो येथे पेटकरांनी बॉक्सिंगमध्ये मेडल मिळवलं होतं। भारताचे माजी क्रिकेटर विजय मर्चंट यांनी मुरलीकांत पेटकरांना पॅरालिम्पिक खेळात पोहोचवलं। 1972 मध्ये समर ऑलिम्पिकमध्ये पेटकरांनी स्विमिंगमध्ये भाग घेतला। त्यावेळी 37.33 सेकंदांनी त्यांनी ही स्पर्धा जिंकत देशाचं नाव उंचावलं आणि 50 मीटर फ्री स्टाईल स्विमिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।